कोथिंबीर वडी म्हटलं की भरपूर जणांचा जिव्हाळ्याचा विषय. कारण ही लागतेच तेवढी खमंग, खुसखुशीत आणि स्वादिष्ट, तोंडाची चव वाढवणारी. पण बऱ्याच जणांची या वड्या फसतात म्हणजे काय तर त्या आतून चिकट तयार होतात, ओलसर राहतात, व्यवस्थित कोरड्या बनत नाही किंवा मग कुरकुरीत बनत नाहीत, नाहीतर मग तेल तरी जास्त पितात. जरी या वड्या कुरकुरीत झाल्या तरीही त्या अतिप्रमाणात कोरड्या बनून घशामध्ये अडकल्यासारख्या होतात, कोरड्या लागतात. तर हे सर्व काय होतं यावरील कारणे आणि उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. पावसाळ्यामध्ये कोथिंबीर खूपच स्वस्त दरामध्ये आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध होते. त्यातीलच मी 20 रुपयांची ही मोठ्या आकाराची जुडी आणली. ती व्यवस्थित निवडली, तिच्या बुडखांचा भाग काढून टाकला, नंतर स्वच्छ पाण्याने धुवून फॅन खाली सुकत ठेवली होती. त्यातील पूर्णतः पाणी निथळल्यानंतर काही पाने खराब असतील तर ते देखील काढून टाकले. आता ही आपण एकदम बारीक चिरून घेऊयात. त्याकरिता संपूर्ण कोथिंबीर एका मुठीमध्ये पक्की बांधून घ्यायची आणि नंतर चाकूने मधोमध तिचे 2 हिस्से करायचे. समोरचा जो हिस्सा आहे तो पुन्हा एकदा याच मुठीमध्ये पकडायचा व्हिडिओत दाखवलेल्या पद्धतीने आणि आता एकसारखी एकदम बारीक अशी चिरून घ्यायची. कोथिंबीर अशा पद्धतीने हातामध्ये पकडून व्यवस्थित चिरली की अगदी छान अशी बारीक चिरली जाते. बघा व्हिडिओत तर तुम्हाला दिसत असेल मी किती बारीक चिरून घेतेय. संपूर्ण कोथिंबीर व्यवस्थित चिरून झाली आहे. यामध्ये अजिबात पाण्याचा अंश नाहीये. जर तुमची कोथिंबीर ओलसर असेल तर ती थोडीशी सुकवून घ्या. ही देखील टिप्स तेवढीच महत्त्वाची आहे कारण यावर आपलं पुढील प्रमाणही डिपेंड करतं. आता एक छोटंसं सुकं वाटण बनवून घेऊयात. त्याकरिता 5 ते 6 किंवा चवीनुसार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 10 ते 15 लसूण पाकळ्या, 1 चमचा जिरे, 1 चमचा धणे आणि 2 ते 3 चमचा कच्चे शेंगदाणे घेतलेत. संपूर्ण मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर दळून घेतलं. तर बघा या पद्धतीने आपलं वाटण तयार झालंय. हे या कोथिंबीरच्या परातीत टाकूयात. सोबतच घेऊयात पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ घातल्यानंतर बऱ्याचदा कोथिंबीरीला पाणी सुटतं म्हणून आत्ताच घालून घेतलंय जेणेकरून आपल्याला पुढे चालून पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट समजेल. थोडंसं लाल तिखट टाकलंय कलर करिता फक्त, ते जास्त तिखट नव्हतं. आता घेऊयात पाव वाटी बारीक रवा. रव्यामुळे आपली कोथिंबीर वडी छान अशी ड्राय होईल, जास्त ओलसर राहणार नाही. आणि ही वडी जास्त तेल पिऊ नये, कुरकुरीत बनावी याकरिता अर्धा वाटी तांदळाचं पीठही घेतलंय. आता घेणार आहोत 2 वाटी बेसन पीठ. पण हे बेसन पीठ आपल्याला छान असं खमंग भाजून घ्यायचंय. यामुळे आपली कोथिंबीर वडी जास्त स्वादिष्ट लागेल, खुसखुशीत लागेल आणि महत्त्वाचं म्हणजे ती तेल अजिबात पिणार नाही कारण आपण बेसन पीठ छान खमंग भाजून घेतोय. यामुळे कोथिंबीर वडीमध्ये अजिबात सोडा वगैरे काहीही न वापरता ती छान अशी जाळीदार आणि खुसखुशीत हलकी फुलकी तयार होते. अगदी हलकंसं भाजून घेतलं, फक्त घरामध्ये थोडासा सुगंध दरवळायला लागलाय. गॅस लगेच बंद करूयात आणि हे भाजून घेतलेलं बेसन पीठ या परातीमध्ये टाकूयात. आता संपूर्ण साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय, एकजीव करून घ्यायचंय. कारण आपण यामध्ये अगोदर मीठ टाकलेलं होतं. कोथिंबीर देखील हलकीशी ओलसर आहे, कोरडी आहे पण थोडीशी ओलसरपणा आहेच. यामुळे ना व्यवस्थित मिक्स करून घेतल्यामुळे किती ओलसर आहे हे आपल्याला लगेच समजतं आणि यामध्ये आता पाणी किती टाकायचंय हे देखील समजतं. यामुळे हे जे मिश्रण आहे ते जास्त पातळ बनत नाही, आपल्याला व्यवस्थित पीठ मळायला देखील मदत होते. तर बघा अगदी थोडं थोडं करत पाणी टाकूयात आणि छान असा घट्टसर गोळा बनवून घेऊयात. फक्त लक्षात घ्या आपल्याला पाणी हे थोडं थोडं करतच टाकायचंय, ज्यामुळे अगदी छान असा घट्टसर गोळा तयार होईल. आता बऱ्याच जणांना या पारंपरिक पद्धतीचा कंटाळा येतो. पीठ भिजवा नंतर ते वाफवा, ही संपूर्ण खूप झंझट वाटते. तर त्यांच्याकरिता मी मागील वर्षी अळूवडी अजिबात न वाफवता छान अशी खुसखुशीत हलकी फुलकी तयार होणारी कोथिंबीर वडी शेअर केली होती. ती जर रेसिपी तुम्ही बघितली नसेल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते, तिथून तुम्ही बघू शकता किंवा चॅनलवर गेलात तर देखील बघू शकता. तर बघा या पद्धतीने आपलं छान असं घट्टसर पीठ मळून झालंय. या पद्धतीने याचा व्यवस्थित गोळा तयार झालाय. पाणी जर कमी वापरलं असेल तर तुम्हाला तेलाची गरजही पडणार नाहीये, असाच याचा गोळा तयार होईल. आता हे पीठ हाताला चिकटू नये म्हणून अगदी हलकंसं थोडंसंच तेल मी हाताला चोळून घेतलं आणि याचे 2 हिस्से तयार करून घेतले. एका हिस्स्याला अशा पद्धतीचा सिलेंडर शेप देऊन घेतला कारण मला आजच्या वड्या या गोल आकाराच्या तयार करायच्या आहेत. तुम्ही या चौकोनी आकारामध्ये देखील तयार करून घेऊ शकता. हे पीठ फक्त तुम्हाला एखाद्या गोल भांड्यामध्ये थापून नंतर ते स्टीम करायला ठेवावं लागेल.
सेम पद्धतीने दुसराही उंडा तयार करून घेतला. आता कोथिंबीर वडी म्हटलं तर तीळ नाही असं तर होणारच नाही, त्यामुळे थोडेसे तीळ परातीवर पसरवून टाकायचे आणि त्यावर हा जो उंडा आहे तो गोल आकारामध्ये रोल करून घ्यायचा. बघा या पद्धतीने थोडेसे तीळ याला चिकटले गेले आहेत, जे दिसायला खूपच क्यूट दिसत आहेत. सेम पद्धतीने दुसरी ही वडी तयार करून घेऊयात. तयार झालेली वडी आपण वाफवण्याकरिता या चाळणीमध्ये ठेवून देणार आहोत. तुम्ही एखाद्या ताटाचीही मदत घेऊ शकता. आता लगेच या वाफवून घेऊयात. त्याकरिता एका कढईमध्ये पाणी गरम होण्याकरिता ठेवलं होतं. पाणी छान असं गरम झालंय. आता यावर ही चाळण ठेवूयात. सोबतच यावर एक झाकणही ठेवायचंय आणि मध्यम गॅसवर 7 ते 8 मिनिटे या वड्या वाफवून घ्यायच्या. 7 ते 8 मिनिटानंतर बघा झाकण खोलून बघूयात. मस्तच थोडंसं हे पीठ फुलल्यासारखं दिसतंय. रंगही बदललाय. चाकू मधोमध खोचून बघते, चाकूला अजिबात मिश्रण चिकटत नाहीये. या अर्थी आपलं पीठ व्यवस्थित वाफवलं गेलंय. चाळण थंड होण्याकरिता साईडला ठेवून देऊयात. आता आपल्या वड्या थंड झाल्यानंतर कट करून घेऊयात. अगदी मस्त असा याला गोल आकार आलेला आहे. रंगही फारच सुरेख आला आहे आणि आपलं हे मिश्रण व्यवस्थित वाफवलं गेलेलं असल्यामुळे वड्या बघा काय मस्त सहजतेने कट होत आहेत. अजिबात चिकटत नाहीये किंवा तुटतही नाहीयेत. संपूर्ण कोथिंबीर वडी आपली कापून तयार झाली आहे. मस्त सुरेख अगदी व्यवस्थित एकसारख्या आकाराची कट करून घेतली. ना जास्त बारीक कापली ना जास्त जाड ठेवली आहे. साधारणतः बोटाचं अर्ध ते पाऊण पेर इतकी जाडीची मी ही वडी कट करून घेतली. तयार झालेल्या वड्या तुम्ही 15 दिवसांपर्यंत हवाबंद डब्यामध्ये आणि फ्रीजमध्ये ठेवून स्टोअर करू शकता. हवे तेव्हा फ्राय करून खाऊ शकता. लगेच या फ्राय करूयात. मी डीप फ्राय न करता शॅलो फ्राय करतीये. त्याकरिता एका पसरट पॅनमध्ये थोडंसं तेल घेतलं होतं आणि त्यामध्ये अशा पद्धतीने जेवढ्या मावेल तेवढ्या वड्या ठेवल्या. साधारणतः 2 ते 3 मिनिटानंतर आता या पलटवून देऊयात. बघा काय मस्त एका साईडने हलकासा चॉकलेटी रंग आलाय. सेम पद्धतीने दुसऱ्याही साईडने तळून घेऊयात. लक्षात घ्या या ठिकाणी महत्त्वाची टिप्स. गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवायची आहे. तेल देखील मध्यम गरमच वापरायचं आहे. जर तुम्ही गॅसची फ्लेम कमी ठेवली तर या वड्या तेल जास्त पितील आणि एकदमच हाय ठेवली तर वरून फक्त थोड्याशा कुरकुरीत होतील. थोड्या वेळानंतर लवकर नरम पडतील कारण ते आतून व्यवस्थित तळल्याच जाणार नाहीत. तर बघा दोनही साईडने मी छान अशा हलक्या चॉकलेटी रंगावर या वड्या तळून घेतलेल्या आहेत. काय मस्त सुरेख दिसत आहेत. छान कुरकुरीतही झालेल्या आहेत. हलक्या फुलक्या जाळीदार दिसत आहेत. तयार झालेली कोथिंबीर वडी तुम्ही पूर्णाचा स्वयंपाक असू द्यात किंवा साधा स्वयंपाक असू द्यात ताटी लावू शकता. बऱ्याचदा रात्रीच्या स्वयंपाकाचा कंटाळा येतो त्यावेळेला फक्त आपण वरण भात किंवा खिचडी करतो. अशा वेळेला या कोथिंबीर वड्या ताटात ठेवा. मग बघा जादू, साधंसं जेवण देखील अगदी पाची पकवानासारखं लागेल. चहासोबत स्नॅक्स म्हणून देखील तुम्ही या वड्या नक्कीच खाऊ शकता. तर तुम्हाला आजची कोथिंबीर वडीची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या संपूर्ण कोथिंबीर वड्या छान अशा फ्राय करून झालेल्या आहेत. तर बघा अजिबात तेलकट नाहीये. छान अशा कोरड्या झालेल्या आहेत, कुरकुरीत आहेत आणि आतूनही तुम्हाला दाखवते किती व्यवस्थित अशा मऊसूत आहेत. तर तुम्ही देखील या पारंपरिक पद्धतीने या कोथिंबीर वड्या नक्की बनवून बघा. कशा झाल्या कमेंट्स करून नक्की कळवा. पुन्हा व्हिडिओत तुमच्याच आवडत्या एखाद्या छानशा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. यानंतर तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल हे देखील कमेंट्स करून नक्की कळवा.